की तिचं लग्नाच्या अगोदर त्याच्यासोबत मैत्री होती, ती मुलगी सांगते माझी त्याच्यासोबत मैत्री होती. माझ्या तेव्हाही त्याला विचारलं लग्न करशील का, तो नाही म्हटला. त्यांनी नाही म्हटलं त्याही वेळेला तो माझ्यावर फार संशय घ्यायचा, फार मला त्रास दिला त्यांनी. मग माझ्या आई वडिलांनी माझं लग्न ठरवलं. माझं लग्न ठरल्यानंतर त्याने अक्षरशः मला तिथे वर्षभर सुद्धा राहू दिलं नाही. इतकं छळलं मला. माझ्या नवऱ्याला फोन करून सांगायचा तिचं माझं अफेअर आहे. गावाकडची लोक ती म्हटली ग्रामीण भागात दिलेलं होतं मला. त्या नवऱ्याने तिच्या डिवोर्स दिला तिला की नको बाबा तुलाही त्रास नको मलाही नको, तो मुलगा धमक्या देतोय मला. आयुष्य त्या पुरीचं बरबाद करून टाकलं. तिचा डिवोर्स घ्यायला लावला तिला की मी लग्न करतो तुझ्याशी, त्याच्यासोबत डिवोर्स घे. डिवोर्स घेतला तिने त्या नवऱ्यासोबत. तर आता म्हणतो की काय, तर नाही ती बँकेत मध्ये आहे का मला ती मुलगी. तर आता हा म्हणतो की नाही तुला मी सांगितलं होतं त्याच तारखेला का नाही घेतला तू, आता मी नाही करणार तुझ्याशी लग्न. आणि ती बँकेची ट्रिप गेली होती ती म्हणली फिरायला, मीही गेले. तू फिरायलाच का गेली. ते आता बँकेमध्ये असलेले जे काय तिचे हे असतील सोबत जे काम करणारे लोक असतील ती त्यांच्यासोबत बोलाय, अरे असं कसं, बँकेत जॉब करते ती, बोलावं लागणारच तिला. म्हणजे इतका छळ केला त्याने की ती म्हणते अक्षरशः ताई बँकेतल्या जे कर्मचारी असतात त्यांचे जर नंबर असतील काही कामासाठी किंवा मॅडम याचं काय किंवा ते काय फोन जर मला केला ना तरी त्याच्यावर संशय घेणार, तरी त्याचा नंबर माझ्या मोबाईल बंद काढणार, तरी त्याला शिवाय देणार. तू हिला फोन कसं काय केला, दुसरे नाहीत का, तू हिलाच का केला, तू हिलाच का विचारलं. म्हणजे त्या व्यक्तीला सुद्धा त्याचा सुद्धा छळ करणार, भयंकर छळ करणार. माझं जगणं मुश्किल करून ठेवलं म्हटली. आणि अशा खरी पिढी किती बोलली. ती सांगत होती ना, ती सांगताना सुद्धा ती अशी भिन्न झालेली होती. म्हणजे विषय किती होता माहिती का, की 10 मिनिटात सुद्धा ती मला सांगू शकत होती. अर्धा तास लावला तिने, ती गोंधळून गेली होती सांगताना. म्हणजे अक्षरशः ती बोलती मी डिप्रेशन मध्ये गेलेली आहे ताई. मला सांगता सांगता मी तुम्हाला काय काय सांगितलं हे सुद्धा मी विसरून जाते की मी तुम्हाला हा सांगितला का विषय, तो सांगितलाय का. एवढी ती गोंधळलेली होती. अशा मुली अशा महिलांना करा ना मदत, खरंच त्या पीडित आहेत, करा की मदत. आता ही केस माझ्याकडे आलेली, आठवड्याभरात मध्ये ना त्याला नाही ना उलटा केला तर माझं नाव सांगणार नाही. बघा बघा त्याची कशी वाट लावते. आता सुट्टी नाही त्याला. असे जे असतात ना नराधम यांना तर सुट्टीच नाही आता. अशांना करा ना. ती मला म्हणत होती ताई मी येते, तुम्ही जर म्हणत असाल तर नाही का तुमच्या युट्यूब चॅनलवर माझी मुलाखत घ्या. म्हटलं नाही चुकी नाही, असं करू नकोस. आता बोलण्याच्या अनावधानाने तिचं नाव मी तुम्हाला सांगितलंय. मी फक्त तिचं नावच सांगायला पाहिजे होतं, सरनेम होतं सांगायचं, ते गेलंय माझ्या तोंडात निघून. मी नाही करत असं कधी. मी आलेल्या केस सांगत असते फक्त, मी कधी कुणाची नावं ओपन नाही करत. पण ती मला बोलली की ताई तुम्ही जर म्हणत असाल ना की तू येऊन सांग तरी मी सांग. म्हटलं नाही, आपण तुझी केस अगोदर हँडल करू, त्याला पहिलं त्याच्यावर गुन्हे दाखल करू, त्याला जेल होऊ दे म्हटलं. त्याच्यानंतर म्हटलं आपण आहे ना तुझा चेहरा झाकून नक्की आपण हे जगासमोर मांडू. कारण तुझ्यासोबत नंतर कोणी लग्न करणार नाही बाई. तुझं अख्खं आयुष्य पडले तुझ्यासोबत समोर. 25 वर्षाची पोरगी ती, अक्षरशः तिला नको नको करून ठेवलंय त्या मुलाने. अगदी खरंय केदार दादा, खरंच आणलं पाहिजे. अरे रडत होती ती पोरगी, सुचत नव्हतं तिला. कसं सांगू मी, सुरुवात कटून करून. मी ज्या वेळेला तिला एकच शब्द बोलले ना, मी सगळ्या गोष्टी तुझ्या समजू शकते बाळा, बिनधास्त तू बोल, मला काय झालेलं आहे ते. अगदी तुझी चूक असेल तरी बोल, मी ओरडेल तुझ्यावर. ह्याच्यापेक्षा काय करणार आहे मला सांग. आणि तुझी चूक असेल तर मी मदत करणार नाही, हा माझा स्वभाव आहे. नाही करणार मी तुझी जर चूक असेल तर, हेही मी तिला सांगितलं. पण तिने जे सांगायला सुरुवात केली ना की तिचे बोललेले रेकॉर्डिंग काय करणार माहिती का, एखाद्या व्यक्तीला का तू फोन केला, तिला का तू फोन केला, तू केला का तिने केला तुला पहिला, इतका टॉर्चर. आणि म्हणजे समोरची व्यक्ती वाटतात की अहो तिने केला होता मला, ती मला हे विचारत होती, मग मी तिला ते सांगितलं. तो तिने केलेला होता ना तेवढाच ते रेकॉर्ड आहे ना तो तिच्या मित्रांमध्ये तिच्या नातेवाईकांमध्ये फिरवतो की बघा 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 ही कशी सगळ्यांना. एवढं टॉर्चर त्या मुलीला लावले. ती म्हणली त्याचा मोबाईल जर जप्त केला ना काही त्याच्यामध्ये किती काय सापडत, इतका छळ त्याने माझा लावलाय. ही खरी पीडित आहे. अशा पीडितांना करा ना मदत. ते नाही दिसणार तुम्हाला. तुम्ही हे कोर्स उकरू दे काय भेटते. कारण विकास कामांवर बोलण्यासाठी ठेवलंच नाही काय ना देवाभाऊने विकास कामं धडाक्यात चालू केलेली आहे. फक्त ब्रेकिंग न्यूज पाहिजे, फक्त ब्रेकिंग.
बस ब्रेकिंगसाठी कुठल्याही थराला जायला तयार आहे. काय रे बाबांनो, फार भयंकर परिस्थिती करून ठेवली आहे मीडियाने महाराष्ट्राची. आणि या 2-2.5 वर्षामध्ये तर फारच भयंकर केली आहे. काय 2-4 नमुने असे आलेत ना राजकारणामध्ये. काही समाजाच्या नावावर पोळ्या भासतायत, काही राजकारण्यांच्या नावावर. भयंकर परिस्थिती करून ठेवलेली आहे की खरं म्हणजे बातम्या बघण्याची पण इच्छा होत नाही. माझीच जाऊ द्या, मी आत्ता गावी गेले होते. ग्रामीण भागातल्या लोकांना बातम्या फार आवडतात, खरंच आवडतात ग्रामीण. अक्षरशः ती लोक सुद्धा सांगत होती की ताडे ते बातम्यांचं चॅनलच लावावंसं वाटत नाही बाबा. काय ते लावलं की काहीतरी जातीवाद, या राजकारण्यांचं काहीतरी वेगळंच, म्हणजे खरं काय नाहीच आहे. ही सह्याद्री वाहिनी होती ना पहिली, त्याच्यावर बातम्या लागायच्या. त्यांना सांगितलं मी की ती वाहिनी अजूनही आहे, त्याच्यावर बातम्या असतात, तुम्ही ते चॅनल बघा. आता प्रत्येकाकडे डिश आहे गावाकडे, पण ते चॅनल तुम्ही घ्या, सह्याद्री वाहिनी आहे अजूनही. बऱ्याच जणांना मी त्या सल्ला दिला, हे जे चॅनल आहे कुठलीच बघूडा करू दे, तुम्ही ती बघा, 7च्या बातम्या त्याच योग्य होत्या. अशी परिस्थिती महाराष्ट्राची करून ठेवलेली आहे भयंकर. आता मला खरं सांगतो तुम्हाला, आता लाईव्हला मी तयारी केली, लाईव्हला येण्यासाठी मला एक कॉल आला. सोनाली सूर्यवंशी म्हणून नाव आहे त्या मुलीचं, पारजातमध्ये होती ती राहायला. तिला इतकं छळलं एका मुलाने की ती सांगताना सुद्धा आहे ना, तिला सुचत नव्हतं कुठल्या शब्दात सांगू, मी कसं सांगू. तर अशा पद्धतीमध्ये येणारे 4 वर्ष तुम्हाला फक्त सत्ताधारी पक्षातले नातेवाईक असतील, नाही का, आमदार खासदार कोण कार्यकर्ता असेल सत्ताधारी पक्षाचा, किंवा हे आमदार खासदार यांचे नातेवाईक असतील बरं का, यांचं काय असेल ना या बायका मांडणार. कारण 4 वर्ष येणारे, त्यांच्याकडे दुसरा विषयच नाही मांडायला. आता कसं यांना ब्लॅकमेल करता येईल, कसं यांना दारेवर धरता येईल, कसं, हेच चालू राहणार यांचं. येणारे 4 वर्ष फक्त हे बघा तुम्ही, ह्याच्या पलीकडे दुसरं काहीही बघायला भेटणार नाही. तर अशा पद्धतीमध्ये कामं चालू आहेत आणि फार भयंकर परिस्थिती आहे. त्याच्यामुळं पुन्हा एकदा सांगते, महिलांनाही सांगते की तुम्हाला जर तुमचा संसार वाचवायचा असेल किंवा तुम्हाला तुमचं नातं टिकवायचं असेल, या बायकांच्या सोबत जाऊन आहे ना, तुम्ही तुमचा बाजार मांडू नका, तुमचा तमाशा करून घेऊ नका. या सगळं संपवून टाकतील त्या TRPच्या आणि त्या मीडियाच्या नादामध्ये आणि यांच्या प्रसिद्धीच्या ह्याच्यामध्ये तुमचं आयुष्य बरबाद करून टाकतील. त्यामुळे यांच्या नादी लागू नका, हीच तुम्हाला विनंती. चला, हरकत नाहीये. मस्त खास मस्त राहा, जगा आणि जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो. तोपर्यंत तुमची संगीता देवांकडे. गुड नाईट, शुभरात्री, श्री स्वामी समर्थ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद राष्ट्र.